जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की आता जे 0 ते 18 वर्ष वय असलेले मुलं मुली आहेत त्यांना दर महिन्याला 4,000 रुपये मिळणार आहे। तर ही जी योजना आहे महाराष्ट्र सरकारची योजना आहे। जे 0 ते 18 वर्ष वय असलेले मुलं आणि मुली यांना ही योजना लागू होणार आहे। तर ही योजना काय आहे, कशी आहे, हे कोणाला मिळणार, त्याच्यासाठी कागदपत्र काय लागणार, याच्यासाठी कोण पात्र ठरणार, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण जाणून घेऊया की या फॉर्मसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील, काय करावं लागेल, कुठून अर्ज घ्यायचा, कुठं फॉर्म भरायचा, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम तुम्हाला जे आहे याच्यासाठी जे पात्रता आहे ते पात्रता म्हणजे ज्या मुला मुलींचे आई वडील जे आहे विभक्त झालेले असतील किंवा दोघांपैकी आईचं किंवा वडिलांचं मृत्यू झालेला असेल तर असे मुलं जे 0 वर्ष वया गटापासून तर 18 वर्षापर्यंत मुलं किंवा मुली दोन्ही हे अर्ज करू शकतात। तर त्यासाठी जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागतील ते आज आपण सविस्तर जाणून घेऊया। सर्वात प्रथम तुम्हाला जे आई किंवा वडील हे जर हयात नसतील, यांचा मृत्यू झालेला असेल तर यांचं मृत्यू प्रमाणपत्र। दुसरं म्हणजे आई वडील जर विभक्त झालेले असेल म्हणजे वेगवेगळे राहत असेल, त्यांचं घटस्फोट झालेला असेल तर त्यांचं जे आहे घटस्फोटाचं प्रमाणपत्र ते लागेल। तिसरं म्हणजे मुलांचे बँक खाता, मुलं जे त्यांचं जे आई वडील दोघांपैकी जे त्यांचं सांभाळ करत आहे त्यांच्याशी ते जॉईंट खातं असायला पाहिजे, मुलाचं किंवा आईचं, किंवा वडील हयात असतील तो वडिलांचं, त्यांचं ते जॉईंट खातं असायला पाहिजे। तिसरं म्हणजे मुलांचं आधार कार्ड, मुलाचं आधार कार्ड। चौथं म्हणजे पालकाचं आधार कार्ड। पाचवं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न हे 70 ते 75 हजाराच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे। त्याच्यानंतर जे आहे परिवाराचे फोटो 3 सोबत एकत्र, म्हणजे आई वडील जे हयात असतील त्यांचं आणि मुलांचं जे आहे ते परिवारासोबत त्यांचं एक फोटो असायला पाहिजे। त्याची जी साईज आहे 3x6 म्हणजे ती थोडं मोठ्या साईजचं असायला पाहिजे। मुलाचं पासपोर्ट साईजचे 3 फोटो। त्याच्यानंतर जे आहे मुलाचं जन्म प्रमाणपत्र, मुलाचं जन्म प्रमाणपत्र। त्याच्यानंतर मुलगा हा महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा। त्याच्यानंतर शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, त्याच्यानंतर शाळेचे गुणपत्रक आणि त्याच्यानंतर पालकांचे स्वयंघोषणापत्र। हे जे फॉर्म आहे एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील हे फॉर्म भरण्यासाठी, बाल संगोपन योजना भरण्यासाठी। आता हे जे फॉर्म आहे तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयातून, जिल्ह्याच्या ठिकाणून, कलेक्टर ऑफिसमधून हे फॉर्म तुम्हाला मिळेल। हे संपूर्ण फॉर्म भरून जे आहे तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्हाला हे फॉर्म जमा करायचा आहे। तुमचा फॉर्म जमा झाल्याच्या नंतर तुमच्या कागदपत्रांची जी पूर्ण पडताळणी होणार। तुमच्या घरी कलेक्टर ऑफिसचे किंवा तहसील कार्यालयाचे जे कर्मचारी आहे ते घरी येऊन तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करून सगळं व्हेरिफिकेशन करतील आणि सर्व माहिती तुम्ही दिलेली सर्व माहिती जर त्यांना योग्य वाटली, खरी वाटली तर तुमचा फॉर्म मंजूर होईल आणि प्रत्येक महिन्याला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 4,000 रुपयाप्रमाणे जमा होतील। आणि ही जी योजना आहे तर प्रत्येक कुटुंबामध्ये 2 मुलं किंवा मुली, 2 मुलं म्हणजे 2 पाल्यांनाही लागू करण्यात येईल। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून एक सांगू इच्छितो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला या व्हिडिओची किंवा योजनेची गरज जरी नसली, जे गरजू लोक असतील, तुमचे ओळखीचे असतील, नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत कृपया शेअर करा जेणेकरून पुन्हा गरिबाचा फायदा होईल। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।